नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज व्यवहारे एम ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलवरती परत एकदा तुमचं हार्दिक स्वागत करत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जे लास्ट लेक्चर पाहिलं स्ट्रक्चर ऑफ बॅक्टेरिया. ओके, आपण फंजायचं झाल्यानंतर आपण शिरलो होतो जीवाणू म्हणजेच कशामध्ये, तर बॅक्टेरियामध्ये. आणि बॅक्टेरिया जो आहे, बॅक्टेरियाचा स्टडी आपण कशामध्ये करतो, मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजेच मायक्रोबायोलॉजीमध्ये करतो. ओके, मायक्रोबायोलॉजीमध्ये पहिलं जे लेक्चर होतं आपलं ते होतं स्ट्रक्चर ऑफ बॅक्टेरिया. आणि दुसरं जे लेक्चर आहे आजचं, आताचा जो टॉपिक आहे तो आहे मॉर्फोलॉजी ऑफ बॅक्टेरिया. काय मॉर्फोलॉजी ऑफ बॅक्टेरिया? तर बघा, त्या अगोदर आपण बघणार आहे बॅक्टेरियाची डेफिनेशन. बॅक्टेरिया म्हणजे काय? बॅक्टेरिया आर प्रोकॅरियोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम. बॅक्टेरिया आर प्रोकॅरियोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम. हे आपण पहिल्याच अगोदरचं जे लेक्चर आहे पहिलंवालं सगळं येतं अगोदरचं, त्यामध्ये प्रोकॅरियोटिक सेल, युकॅरियोटिक सेल सगळं झालेलं आहे आपलं. ओके, प्रोकॅरियोटिक असते म्हणजेच काय, याच्यामध्ये ट्रू न्यूक्लियस नसतो. ट्रू न्यूक्लियस नसतो, ऑल बाउंडेड नसतो. अ प्रिमेटिव्ह सेल. पहा लक्षात घ्या, बॅक्टेरिया आर प्रोकॅरियोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम. बॅक्टेरिया आर दी प्रोकॅरियोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम. प्रोकॅरियोटिक असतो. प्रोकॅरियोटिक असतो म्हणजेच काय, तिथं असते तिथं ट्रू न्यूक्लियस नसतो. अ प्रिमेटिव्ह सेल हेविंग न्यूक्लियस दे नॉट बाउंडेड बाय न्यूक्लियर मेम्ब्रेन, इट इज नोन एज प्रोकॅरियोटिक सेल. ओके, रिजिड सेल वॉल. तर बघा, जे स्ट्रक्चर ऑफ बॅक्टेरियाचं जे लेक्चर होतं त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, काय सांगितलं होतं की जी बॅक्टेरियाची सेल वॉल असते त्याच्यामध्ये काय असते, ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया असला तर त्याच्यामध्ये पेप्टिडोग्लायकनची थिक लेअर असते. तर ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया जर असला तर त्यामध्ये काय असते, लिपोपॉलिसॅकराइड जास्त प्रमाणात असतात, असं मी तुम्हाला सांगितलं. म्हणून कशी असते, रिजिड सेल वॉल असते. काय असते तर रिजिड सेल वॉल. सेल वॉल कशी असते म्हणते, रिजिड सेल वॉल असते. ओके, देन त्याच्यानंतर इसेन्शियली युनिसेल्युलर. ओके, इसेन्शियली कसे असतात, युनिसेल्युलर म्हणजे एक पेशीय ते असतात. ओके, देन डिवाइड ऑफ क्लोरोफिल. क्लोरोफिल म्हणजे लॅक ऑफ क्लोरोफिल असता. पण जनरली समथिंग काही एक्झाम्पल असे आहे की त्यामध्ये काय असते, तर तिथं क्लोरोफिल पण असतात. ओके, फोटोट्रॉपिक बॅक्टेरिया पण आहे. ओके, डिवाइड. पण जनरली काय असते, जनरली बॅक्टेरिया कसा असतो, अक्लोरोफिलस असतो. मोस्ट कॉमनली रिप्रोड्यूस बाय ट्रान्सवर्ड बायनरी फिजन. ओके, शब्द कोणता महत्वाचा आहे, हा आहे ऑब्जेक्टिव्ह. ओके, जनरली बॅक्टेरियाचं रिप्रोडक्शन जे आहे, ओके, बॅक्टेरियाचं रिप्रोड्यूस होतं म्हणते जनरली बायनरी फिजनमुळे. कशामुळे होतो, बायनरी फिजनमुळे. जनरली बॅक्टेरियाचा जर प्रश्न आला, जनरली बॅक्टेरिया रिप्रोड्यूस बाय तर बायनरी फिजन. ओके, अँड दी रिझल्टिंग सेल आर आयडेंटिकल इन साईज अँड मॉर्फोलॉजी. आणि ज्या काही सेल रिप्रोड्यूस होतील त्या ॲज इट इज, त्याची साईज आणि त्याची मॉर्फोलॉजी ॲज इट इज असते. ओके, एक मॉर्फोलॉजीमध्ये आपण कशाचा अभ्यास करतो, मॉर्फोलॉजीमध्ये आपण साईज. ओके, त्याची साईज कशी आहे, बॅक्टेरियाची साईज कशी आहे, जीवाणूची साईज कशी आहे, त्याचा शेप कसा आहे, त्याची अरेंजमेंट ऑफ सेल कशा प्रकारे आहे. ओके, या सगळ्यांचा स्टडी आपण कशामध्ये करतो, तर मॉर्फोलॉजीमध्ये करतो. तर पहा, पहिला जो आहे ते आहे साईज ऑफ बॅक्टेरिया. पहिलं काय म्हणते, साईज ऑफ बॅक्टेरिया. फर्स्ट साईज जनरली पहा, जनरली बॅक्टेरियाची साईज 1 to 10 मायक्रॉन असते. 1 to 10 मायक्रॉन असते. ओके, मायक्रोमीटरमध्ये त्याची आपण लेंथ मोजतो. जनरली बॅक्टेरियाची जी लेंथ आहे ती 1 to 10 मायक्रॉन असते. ओके, आणि 0.5 to 1 मायक्रोमीटर त्याचा काय असतो, डायमीटर असतो. हे असते लेंथ आणि हा असतो डायमीटर. ओके, जर बॅसिलसची सेल असली, बॅसिली जर असली तर या बॅसिलिसची जी लेंथ असते ते 2 to 3 मायक्रोमीटर असते. ओके, मायक्रोमीटर असते. तो जर बॅक्टेरिया हेलिकल असला, हेलिकल और स्पायरल जर तो बॅक्टेरिया असला तर त्याची कशी असते, 0.75 to 1.25 त्याची लेंथ असते. ओके, पहा लक्ष द्या, परत लक्षात. साईज आहे बॅक्टेरियाची. बॅक्टेरियाची जनरली साईज 1 to 10 मायक्रॉन. ओके, देन डायमीटर 0.5 to 1 मायक्रॉन असतो. नंतर जर रॉड शेप असो और बॅसिलस असो, बॅसिलस जर बॅक्टेरिया असला तर त्याची जनरली त्याची लेंथ किती असते, 2 to 3 मायक्रॉन असते. तर हेलिकल और स्पायरल, ओके, अशा प्रकारचा जर तिथं बॅक्टेरिया असला तर त्याची जनरली जी साईज असते ती किती असते, 0.75 to 1.25 इतकी त्याची लेंथ असते. दुसरा जो पॉईंट आहे तो
शेप ऑफ बॅक्टेरिया, शेप ऑफ बॅक्टेरिया. आपण अगोदर साईज पाहिली, आता आपण काय पाहत आहे, शेप ऑफ बॅक्टेरिया पाहत आहे. काय पाहत आहे, शेप ऑफ बॅक्टेरिया. तर पहा, लक्षात घ्या, बॅक्टेरियाचे शेप कसे असतात, व्हरायटी ऑफ शेप दिसून येतात बॅक्टेरियामध्ये. जर व्हरायटी ऑफ काही पेशीज अशा आहे बॅक्टेरियाच्या की त्याच्यात व्हरायटी ऑफ शेप दिसून जर आले तर त्याला आपण प्लिओमॉर्फिक बॅक्टेरिया म्हणतो. कसा म्हणतो, प्लिओमॉर्फिक. प्लिओमॉर्फिकचा अर्थ असा आहे नंबर ऑफ शेप तिथं आपल्याला दिसून येतात, नंबर ऑफ आकाराचे बॅक्टेरिया आपल्याला तिथं दिसून येतात. पण आता बघा, पहिला आहे म्हणते स्पेरिकल, ओव्हल और इलिप्सॉइडल. ओके, शेप मध्ये जो पहिला आहे म्हणते स्पेरिकल, ओव्हल और इलिप्सॉइडल अशा प्रकारचा जर कोणता बॅक्टेरिया दिसून आला आपल्याला तर त्याला आपण काय म्हणतो, सिम्पली कोक्की म्हणतो. काय म्हणतो, कोक्की. त्याला काय म्हणतो आपण, कोक्की असं म्हणतो. आता पहा, अशा प्रकारचं जर आपल्याला स्ट्रक्चर दिसून आलं किंवा थोडंसं अशा प्रकारचं स्ट्रक्चर दिसून आलं, ओके, तर त्याला आपण काय म्हणतो, सिम्पली कोक्की असं म्हणतो. काय म्हणतो आपण, कोक्की असं म्हणतो. दुसरा जो शेप आहे म्हणते सिलेंड्रिकल और रॉड शेप. सिलेंड्रिकल आपल्याला जर एखादा बॅक्टेरिया असा सिलेंड्रिकल सारखा जर दिसला, सिलेंडर सारखा जर दिसला किंवा रॉड शेप बॅक्टेरिया जर दिसला तर त्याला आपण सिम्पली काय म्हणतो, बॅसिली असं म्हणतो. बॅसिली असं आपण त्याला म्हणतो. ओके, तिसरा जो शेप आहे तो आहे स्पायरल और त्यालाच आपण हेलिकल म्हणतो. स्पायरल और हेलिकल अशा शेपचा जर बॅक्टेरिया दिसला आपल्याला, स्पायरल म्हणजे आपण स्पायरल बाइंडिंग करतो ना, तशा प्रकारचं जर आपल्याला स्ट्रक्चर दिसलं और हेलिकल जर स्ट्रक्चर दिसलं तर त्यालाच आपण काय म्हणतो, स्पिरिली असं म्हणतो. स्पिरिली असं आपण त्याला म्हणतो. ओके, आणि जर एखाद्या बॅक्टेरियाचे व्हेरियस टाइप्स ऑफ शेप जर दिसून आले, व्हरायटी ऑफ शेप जर दिसून आले, त्याला आपण प्लिओमॉर्फिक बॅक्टेरिया असं आपण म्हणतो. प्लिओमॉर्फिक म्हणजे त्याचे नंबर ऑफ शेप तिथं आपल्याला दिसून येतात. ओके, तिसरं जे आहे ते अरेंजमेंट ऑफ बॅक्टेरियल सेल. अरेंजमेंट ऑफ बॅक्टेरियल सेल पहा, नंबर ऑफ ज्या काय स्पेसिस आहे म्हणते, नंबर ऑफ स्पेसिसमध्ये टिपिकल अरेंजमेंट ऑफ बॅक्टेरियल सेलवरून त्याचं आयडेंटिफिकेशन होते. त्याचं काय होते, त्याचे आयडेंटिफिकेशन होते. म्हणून हे कॅरेक्टरिस्टिक्स आहे. ओके, या कॅरेक्टरिस्टिक्सचा उपयोग करून म्हणजेच कशाचा, अरेंजमेंट ऑफ बॅक्टेरियल सेल म्हणूनचा उपयोग करून आपण काय करतो, आयडेंटिफिकेशनमध्ये त्याचा महत्त्वाचा रोल आहे. ओके, त्यामध्ये आपण बघत आहे पहिलं अरेंजमेंट इन कोक्की. काय बघत आहे आपण, अरेंजमेंट इन कोक्की. या कोक्कसमध्ये काय काय आहे ते म्हणते, पहिला आहे म्हणते मोनोकोक्कस. पहिला कोणता आहे म्हणते, मोनोकोक्कस. अरेंजमेंट इन कोक्की. कोक्की म्हणजे कसा शेप होता, स्पेरिकल शेप, ओव्हल शेप जो होता. ओके, स्पेरिकल और ओव्हल शेपमध्ये अरेंजमेंट पहा कशी कशी येते. पहिला आहे मोनोकोक्कस. पहिला काय आहे, मोनोकोक्कस. मोनोकोक्कस म्हणजे काय, सिंगल स्पेरिकल बॅक्टेरियल सेल. सिंगल स्पेरिकल बॅक्टेरियल सेल इट इज नोन ॲज मोनोकोक्कस. मोनोकोक्कस म्हणजे सिम्पली अशी डायग्राम येईल त्याची, मोनोकोक्कस. दुसरा काय म्हणते, डिप्लोकोक्कस. डिप्लो म्हणजे त्याच्यातच आहे, डिप्लो म्हणजेच काय, दोन. ओके, अ सिंगल बॅक्टेरियल सेल इन अ पेअर. अशी पेअरमध्ये जर असली, ओके, सिंगल बॅक्टेरियल सेल आहे म्हणते, सिंगल स्पेरिकल बॅक्टेरियल सेल, आणि ते जर अशी पेअरमध्ये असली और टू प्लेनमध्ये जर असली, ओके, डिप्लोकॉकस असं म्हणतो. त्याच्यानंतर तिसरा जो आहे तो आहे स्ट्रेप्टोकॉकस. तिसरा कोणता आहे म्हणजे स्ट्रेप्टोकॉकस. अ स्पेरिकल बॅक्टेरियल सेल इन अ चेन. हा शब्द लक्षात ठेवायचा. अ स्पेरिकल बॅक्टेरियल सेल इन अ चेन. चेनमध्ये म्हणजे कसा, अशा प्रकारचं जर स्ट्रक्चर जर असलं, अ स्पेरिकल बॅक्टेरियल सेल इन अ चेन, इट इज नोन ॲज स्ट्रेप्टोकॉकस. ओके, नंतरचा जो चौथा आहे म्हणजे तो आहे टेट्रॅड. काय म्हणते, टेट्रॅड. टेट्रॅड कसा असतो, अ स्पेरिकल बॅक्टेरियल सेल इन अ स्क्वेअर ऑफ फोर सेल. इन अ स्क्वेअर ऑफ फोर सेल. त्याचं स्ट्रक्चर अशा प्रकारे दिसून येते, इन अ स्क्वेअर ऑफ फोर सेल जर असला त्याचं काय असते, टेट्रॅड. टेट्रॅडचं स्ट्रक्चर अशा प्रकारचं आपल्याला दिसून येते. नंतर आहे सार्सिना. ओके, टेट्रॅड आणि सार्सिना हे ऑब्जेक्टिव्ह. टेट्रॅड आणि सार्सिना हे काय आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे. सार्सिना. ओके, सार्सिना कसा असतो, सार्सिना स्पेरिकल, अ सिंगल स्पेरिकल बॅक्टेरियल सेल इन अ
क्यूब ऑफ 8 सेल, इन अ क्यूब ऑफ 8 सेल जर असली, अशा प्रकारचं जर स्ट्रक्चर आपल्याला तिथे दिसून आलं तर त्याला काय म्हणायचं, सार्सिना असं म्हणायचं. 18 नंबरमध्ये आहे. ओके. नंतर काय, स्टेफॅलोकॉकस. स्टेफॅलोकॉकस काय म्हणजे स्टेफॅलोकॉकस, स्टेफॅलोकॉकस म्हणजे काय आहे, अ स्पेरिकल बॅक्टेरियल सेल इन अ क्लस्टर और बंच ऑफ ग्रेप्स. द्राक्षाचा जसा गुच्छ असतो ना, तशा प्रकारचं ते स्ट्रक्चर दिसून येते आपल्याला, त्याला आपण स्टेफॅलोकॉकस असं म्हणतो. अशा प्रकारचं स्ट्रक्चर दिसून येते आपल्याला बंच ऑफ ग्रेप्स सारखं. ओके, लक्षात घ्या. आपण पाहत आहे अरेंजमेंट इन कोकी. कोकीमध्ये अरेंजमेंट मोनोकोकस, डिप्लोकॉकस, स्ट्रेप्टोकॉकस, देन त्याच्यानंतर टेट्रॅड, सार्सिना आणि स्टेफॅलोकॉकस अशी आपण अरेंजमेंट पाहिली. ओके, लक्षात घ्यायचं. याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, टेट्रॅड. टेट्रॅड म्हणजेच काय, स्पेरिकल बॅक्टेरियल सेल इन अ स्क्वेअर ऑफ 4 सेल. ओके, इन अ स्क्वेअर ऑफ 4 सेल इट इज नोन ॲज टेट्रॅड. आणि सार्सिनाची काय होती, अ स्पेरिकल बॅक्टेरियल सेल इन अ क्यूब ऑफ 8 सेल. ओके, नंतरची जी दुसरी जी अरेंजमेंट आहे म्हणजे अरेंजमेंट ऑफ बॅक्टेरियल सेलमधली जी दुसरी आहे बी, अरेंजमेंट इन बॅसिली. अरेंजमेंट इन बॅसिली. बॅसिलस म्हणजेच काय, रॉड शेप और सिलेंड्रिकल. ओके, रॉड शेप और सिलेंड्रिकल शेप. ओके, असे जे शेपचे बॅक्टेरिया होते, ओके, त्याची अरेंजमेंट बघत आहे आपण, अरेंजमेंट इन बॅसिली. त्यातला पहिला आहे मोनोबॅसिली. पहिला काय म्हणते, मोनोबॅसिली, सिंगल रॉड शेप बॅक्टेरियल सेल. सिंगल रॉड शेप बॅक्टेरियल सेल इट इज नोन ॲज मोनोबॅसिलस. मोनोबॅसिलस लक्षात घ्यायचं. सिंगल रॉड शेप बॅक्टेरियल सेल इट इज नोन ॲज मोनोबॅसिलस. ओके, डिप्लोबॅसिलस दुसरा जो प्रकार आहे तो आहे डिप्लोबॅसिलस. बॅसिली आर अरेंज इन अ पेअर ऑफ 2 सेल इट इज नोन ॲज डिप्लोबॅसिलस. ओके, डिप्लोबॅसिलस. बॅसिली आर अरेंज इन अ पेअर ऑफ 2 सेल इट इज नोन ॲज डिप्लोबॅसिलस. नंतर आहे स्ट्रेप्टोबॅसिली. नंतर काय म्हणते, स्ट्रेप्टोबॅसिली. बॅसिली आर अरेंज इन अ चेन. बॅसिलीज आर अरेंज इन अ चेन इट इज नोन ॲज स्ट्रेप्टोबॅसिलस. आणि ही झाली त्याची डायग्राम, स्ट्रेप्टोबॅसिलस. आता लक्षात घ्या, स्ट्रेप्टोबॅसिलसचं एक एक्झाम्पल आहे. ओके, स्ट्रेप्टोबॅसिलसचं एक एक्झाम्पल आहे, ते आहे लॅक्टोबॅसिलस बल्गेरिकस. लॅक्टोबॅसिलस बल्गेरिकस. आता हे एकच एक्झाम्पल घेण्याचं कारण काय, कर्ड फॉर्मिंग बॅक्टेरिया. कर्ड फॉर्मिंग बॅक्टेरिया जो असतो म्हणजे दही तयार करण्यासाठी जे इर्झन नावाचा शब्द ते जे वापरतो आपण, ओके, त्यालाच काय म्हणतो आपण, लॅक्टोबॅसिलस बल्गेरिकसचं ते काय असते, कल्चर असते. ओके, लॅक्टोबॅसिलस बल्गेरिकस लागलं तर लॅक्टोबॅसिलस बल्गेरिकस. जीनस कोणता आहे म्हणते, लॅक्टोबॅसिलस बल्गेरिकस, यूज फॉर कर्ड फॉर्मिंग बॅक्टेरिया. देन चौथं जे आहे म्हणते ते आहे पॅलिसॅड. चौथं जे आहे ते आहे पॅलिसॅड. बॅसिली आर अरेंज इन मॅस्टिक. मॅस्टिक म्हणजेच काय, माचीची डबी. मॅस्टिक्स इन अ मॅचबॉक्स लाईक स्ट्रक्चर दिसून येते. ओके, माचीचे काड्या जे असतात त्या माचीच्या काड्याचा जे बॉक्स असतो तशा प्रकारचं स्ट्रक्चर दिसून येते, त्यालाच आपण काय म्हणतो म्हणते, पॅलिसॅड असं म्हणतो. मॅस्टिक्स मॅचबॉक्स लाईक स्ट्रक्चर दिसून येते त्याला आपण काय म्हणतो, पॅलिसॅड असं म्हणतो. ओके, ही झाली अरेंजमेंट ऑफ बॅसिली. आणि याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो ऑब्जेक्टिव्ह निघतो तो निघतो पॅलिसॅड. ओके, सार्सिना, टेट्रॅड, पॅलिसॅड या तीनपैकी एक ऑब्जेक्टिव्ह फिक्स असतो. ओके, तिसरं जे होतं अरेंजमेंट ऑफ बॅक्टेरियल सेल, त्यामधले तो तिसरा आहे अरेंजमेंट इन स्पिरिली, स्पायरल और हेलिकल बनत होतं. त्याचं स्ट्रक्चर आपण असं काढलं होतं, स्पायरल जे बाइंडिंग असते, ओके, स्पायरल और हेलिकल जे स्ट्रक्चर होतं त्याची आपण अरेंजमेंट बघत आहे आता. ओके, पहिला आहे म्हणते स्पिरिलम. पहिला काय म्हणते, स्पिरिलम, शॉर्ट टाईटली कॉइन रॉड असं जर स्ट्रक्चर दिसलं आपल्याला, ओके, अशा प्रकारचं जर स्ट्रक्चर दिसलं आपल्याला तर त्याला आपण सिम्पली काय म्हणतो म्हणते, स्पिरिली असं म्हणतो, स्पिरिलम असं म्हणतो. शॉर्टली टाईटली कॉइन रॉड शेपचं जर स्ट्रक्चर दिसलं ते इट इज ऑल्सो नोन ॲज
ओके, इट इज ऑल्सो नोन ॲज स्पिरिलम. नंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे कॉमा और व्हायब्रिओ, शॉर्ट इनकम्प्लीट स्पायरल. ओके, शॉर्ट इनकम्प्लीट स्पायरल और कॉमा शेप म्हणजेच काय, आपला कॉमा लाईक स्ट्रक्चर तिथं दिसून येते. नंतर आहे स्पायरो, आता हा पहा स्पायरो चिटे. आता इथं काय असते, दे आर लॉंग ट्विस्टेड विथ सेव्हरल कर. आता इथं कसं दिसणार म्हणजे स्ट्रक्चर असं ट्विस्टेड स्ट्रक्चर दिसणार, म्हणजे स्प्रिंग जो असतो, स्पायरल जो असतो तो आपण जर असा ओढल्यानंतर जे दिसते त्याला आपण तशा प्रकारचं स्ट्रक्चर जर दिसून आलं त्याला म्हणतो आपण स्पेरोचिटे असं आपण म्हणतो. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता जो चौथा आहे फ्लॅजेलर अरेंजमेंट इन बॅक्टेरिया. आता फ्लॅजेला जो होता, फ्लॅजेलाचं जे फंक्शन होतं काय होतं, इट्स ॲक्ट ॲज अ ऑर्गन ऑफ लोकोमोशन. ओके, जे स्ट्रक्चर ऑफ बॅक्टेरियाचं जे लेक्चर आहे आपलं अगोदरचं, ओके, त्यामध्ये सांगितलं होतं की फ्लॅजेलाचं फंक्शन आहे म्हणते इट्स ॲक्ट ॲज ऑर्गन ऑफ लोकोमोशन. लोकोमोशन म्हणजेच काय, बॅक्टेरिया काय करतो, स्विमिंग करतो, इकडून तिकडे मूव्ह करण्यासाठी कशाच्या मदत करतो, तर फ्लॅजेलाचा. ओके, आणि त्याचा पण उपयोग बऱ्याच आयडेंटिफिकेशनसाठी त्याचा पण उपयोग होतो. तर बघा, जे काही रॉड शेप बॅक्टेरिया आहे, ओके, म्हणजे रॉड शेप आहे म्हणजे बॅसिली जे आहे, आणि स्पायरल और हेलिकल त्यालाच आपण स्पिरिलम असं म्हणतो, स्पिरिली म्हणतो. ओके, हे जे बॅक्टेरिया याच्यामध्ये प्रॉमिनंटली आपल्याला फ्लॅजेला दिसून येतो. ओके, फ्लॅजेला दिसून येतो. तर जे कोकस आहे तिथं रेअरली आपल्याला फ्लॅजेला दिसून येतो. ओके, कोकसमध्ये रेअरली दिसून येतो. तर आता पहिला पहा, याच्यामध्ये टाईप आहे म्हणता. ओके, पहिला आहे अट्रॅचस. ओके, अट्रॅचस तुम्ही उच्चार वेगळा पण काढू शकता, पण लक्षात घ्या अट्रॅचस म्हणजेच काय, अ बॅक्टेरियल सेल विदाउट फ्लॅजेला. अ बॅक्टेरियल सेल विदाउट फ्लॅजेला त्याला आपण अट्रॅचस म्हणतो. ओके, अट्रॅचस म्हणजे ही बॅक्टेरियल सेल आहे. ओके, आणि याला कोणत्याच प्रकारचा फ्लॅजेला प्रेझेंट नाही. अट्रॅचस म्हणजे बॅक्टेरियल सेल विदाउट फ्लॅजेला, इट इज नोन ॲज अट्रॅचस. नंतर दुसरा जो आहे तो आहे मोनोट्रॅचस, अ सिंगल पोलार फ्लॅजेला प्रेझेंट इन अ वन एंड. ओके, सिंगल पोलर फ्लॅजेला प्रेझेंट इन अ वन एंड. लक्षात घ्यायचं, हे लय महत्वाचं आहे. वन एंड, एका एंडला सिंगल पोलर फ्लॅजेला प्रेझेंट इन अ वन एंड. ओके, अशा प्रकारचा आपल्याला फ्लॅजेला तिथं दिसून येतो. सिंगल पोलर फ्लॅजेला प्रेझेंट इन अ वन एंड. त्याच्यानंतर आहे अँफिट्रॅचस. ओके, लक्षात घ्यायचा, सिक्वेन्स जसा आहे ना तसंच लक्षात ठेवायचं. अँफिट्रॅचस, अ सेल विथ अ सिंगल पोलर फ्लॅजेला प्रेझेंट बोथ दी एंड. लक्षात घ्या, बोथ एंड, दोन्ही एंडकडून. म्हणजे ही बॅक्टेरियल सेल कशी दिसणार आपल्याला, ओके, बोथ एंड. लक्षात घ्या, अ सिंगल पोलर फ्लॅजेला, सिंपली लक्षात घ्या, सिंगल पोलर फ्लॅजेला प्रेझेंट बोथ दी एंड. बोथ दी एंड हा शब्द महत्वाचा आहे. बोथ दी एंड, दोन्ही साईडनं जर एक सिंगल पोलर फ्लॅजेला जर प्रेझेंट असणार तर त्याला आपण म्हणतो अँफिट्रॅचस असं म्हणतो. सिंगल पोलर फ्लॅजेला प्रेझेंट इन अ बोथ दी एंड. ओके, विदाउट फ्लॅजेला, पहिला जो आहे अट्रॅचस म्हणजे विदाउट फ्लॅजेला. दुसरा आहे मोनोट्रॅचस म्हणजे सिंगल पोलर फ्लॅजेला प्रेझेंट इन अ वन एंड. थर्ड वन जे आहे अँफिट्रॅचस, सिंगल पोलर फ्लॅजेला प्रेझेंट इन अ बोथ दी एंड. नंतर चौथा आहे सेफॅलोट्रॅचस. ओके, सेफॅलोट्रॅचस, अ सेल हॅव्हिंग अ सेव्हरल ऑफ फ्लॅजेला ॲट द वन एंड. लक्षात घ्यायचं हां, इथं वन एंड म्हणजे डायग्राम काढल्यानंतर आपल्याला सिम्पली लक्ष देऊन जाते. ओके, सेव्हरल फ्लॅजेला. ओके, सेव्हरल ऑर टप ऑफ फ्लॅजेलाही म्हणू शकतो. ओके, टप हे जे खालचं स्पेलिंग आहे ते पण तिथं लक्षात घ्यायचं. ओके, अ सेल हॅव्हिंग अ सेव्हरल ऑफ फ्लॅजेला प्रेझेंट ॲट वन एंड. एका एंडकडून बॅक्टेरियाच्या एका एंडकडून जर सेव्हरल फ्लॅजेला तिथं प्रेझेंट असले. ओके, आणि जे काही नोट्स असे आहे की तिथं पेअर ऑफ फ्लॅजेला नावाचा शब्द आहे. ओके, पेअर ऑफ फ्लॅजेला प्रेझेंट इन अ वन एंड, इट इज नोन ॲज सेफॅलोट्रॅचस. ओके, देन त्याच्यानंतर आहे लोफोट्रॅचस. नंतर काय म्हणते, लोफोट्रॅचस, अ सेल हॅव्हिंग टप ऑफ फ्लॅजेला प्रेझेंट ॲट बोथ दी एंड. ओके, दोन्ही एंडकडून सेव्हरल ऑफ फ्लॅजेला प्रेझेंट असले म्हणते त्याला आपण म्हणतो लोफोट्रॅचस. ओके, अशा प्रकारचं जर तुम्हाला स्ट्रक्चर दिसून आलं त्याला आपण लोफोट्रॅचस असं आपण म्हणतो. नंतर आहे शेवटचा जो आहे तो आहे पेरिट्रॅचस. ओके, पेरिट्रॅचसमध्ये काय असते, अ सेल हॅव्हिंग फ्लॅजेला ऑल ओव्हर बॅक्टेरियल सेल. ओके, ऑल ओव्हर हा शब्द महत्वाचा आहे. ऑल ओव्हर दी बॅक्टेरियल सेल, संपूर्ण बॅक्टेरियल सेलवर काय दिसणार आपल्याला, तिथं फ्लॅजेला आपल्याला दिसणार. ऑल ओव्हर बॅक्टेरियल
सेल, या बॅक्टेरियल सेलवर आपल्याला काय दिसणार, ऑल ओव्हर बॅक्टेरियल सेलवर आपल्याला काय दिसणार, तिथं फ्लॅजेला प्रेझेंट असणार. आता लक्षात घ्या. ओके, पेरिट्रॅचेस जे आहे, पेरिट्रॅचेस जे आहे, या पेरिट्रॅचेसमध्ये इर्विनिया अमायलोरा फर्स्ट बॅक्टेरियल डिसीज फायर ब्लाइट ऑफ पियर अँड ॲपल, फर्स्ट प्लांट बॅक्टेरियल डिसीज फायर ब्लाइट ऑफ पियर अँड ॲपल कॉज बाय इर्विनिया अमायलोरा. तो इर्विनिया नावाचा जो जिनस होता त्याच्यामध्ये जो बॅक्टेरिया होता, ओके, तो बॅक्टेरिया होता, इर्विनिया नावाचा जिनस होता, तो होता बॅक्टेरिया. आणि तो बॅक्टेरियाची जो फ्लॅजेलर अरेंजमेंट त्याच्यात कशी होती, तो पेरिट्रॅचेस फ्लॅजेला होता. कसा होता, इर्विनिया अमायलोरा. ओके, आणखी ई कोली, इच्छरिच्छर कोली आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. ई कोली, इच्छरिच्छर कोलीमध्ये बी कोणत्या प्रकारचा फ्लॅजेलर अरेंजमेंट दिसून येते आपल्याला, तर तिथं बी आपल्याला काय पेरिट्रॅचेस लाईक फ्लॅजेला तिथं दिसून येतो. आणि नंतर आला मोनोट्रॅचस, झॅन्थोमोनास नावाचा बॅक्टेरिया आपला. ओके, झॅन्थोमोनास नावाचा बॅक्टेरिया. पहा, मी तुम्हाला जे नावं सांगत आहे ते फायटोपॅथोजेनिक बॅक्टेरियाचे नाव सांगत आहे, फायटोपॅथोजेनिक बॅक्टेरियाचे नाव. ओके, पहा, एक सांगला तुम्हाला झॅन्थोमोनासमध्ये सिंगल पोलर फ्लॅजेला प्रेझेंट असतो. ओके, त्याला आपण मोनोट्रॅचस असं म्हणतो. ओके, झॅन्थोमोनास एक झाला. देन त्याच्यानंतर पहा, लक्षात घ्या हां, सिम्पली झॅन्थोमोनास एक आहे. देन त्याच्यानंतर सुडोमोनास एक आहे, पी सायलेंट असतो म्हणून सुडोमोनास. देन त्याच्यानंतर क्लॅव्हिबॅक्टर आहे. ओके, देन त्याच्यानंतर झायलेल्ला नावाचा आहे. ओके, एक बॅक्टेरिया आहे. त्याच्यानंतर राल्स्टोनिया नावाचा एक बॅक्टेरिया आहे. ओके, कोणता आहे, फायटोपॅथोजेनिक बॅक्टेरिया राल्स्टोनिया. आणि नंतर सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तो आहे इर्विनिया. नंतर कोणता आहे, इर्विनिया. ओके, आणि देन एक आणखी आहे. ओके, त्याला आपण स्कॅब ऑफ पोटॅटो नावाचा डिसीज कॉज करतो म्हणते, स्ट्रेप्टोमायसिस स्कॅबॅसी. ओके, स्ट्रेप्टोमायसिस स्कॅबॅसी. याला शेवटी ठेवायचं कारण एवढंच की हा ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया असतो. हा कसा असतो, ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया असतो. आणि हा जो क्लॅव्हिबॅक्टर आहे, ओके, हा पण काय असतो, ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया असतो. झॅन्थोमोनास, सुडोमोनास, देन राल्स्टोनिया. ओके, राल्स्टोनिया सोलॅनिसिरम, नंतर इर्विनिया. ओके, हे काय म्हणते, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहेत. ओके, ही झाली ॲडिशनल इन्फॉर्मेशन. परत सांगतो एक वेळेस, कन्फ्युजन झालं असणार. क्लॅव्हिबॅक्टर आणि स्ट्रेप्टोमायसिस हे काय आहे, ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आहे. आणि झॅन्थोमोनास, सुडोमोनास, राल्स्टोनिया आणि इर्विनिया हे काय म्हणते, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहेत. आणि क्लोस्ट्रिडियम नावाचा एक बॅक्टेरिया आहे, तो एंडोस्पोर फॉर्मिंग बॅक्टेरिया असतो. असेक्शुअली एंडोस्पोर फॉर्म करतो. त्याचं नाव जे आहे, त्याचं नाव काय म्हणते, क्लोस्ट्रिडियम नावाचा बॅक्टेरिया आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर काही अडचण येत असणार तर तुम्ही तिथं कमेंट करा आणि मला कळवा.